आजचे दैनंदिन मानना. ईश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आश्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्रसंहिता 121:4. पहा, इस्रायलचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे, इस्रायलचा रक्षणकर्ता म्हणजे परमेश्वर आपलं रक्षण करणारा आहे. तो कधीच झोपत नाही आणि तो कधी डुलकीही घेत नाही, असं परमेश्वराचं वचन सांगत आहे. आपण रात्रीच्या वेळी झोपून जातो, कधी अचानक झोपून जातो, पण आपला परमेश्वर 24 तास परमेश्वर आपला जागा राहतो. तो कधीच झोपत नाही, तो आपल्याला पाहत राहतो. जसं वचनामध्ये लिहिलं आहे की तो इस्रायलचं रक्षण करता येतो. तो परमेश्वर 24 तास आपलं रक्षण करत राहतो, तो आपल्याला सांभाळत राहतो. जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला परमेश्वर आपली रक्षा करत राहतो. आपल्या जाण्यात आपल्या येण्यामध्ये परमेश्वर आपली रक्षा करतो. आणि तेवढंच नाही, परमेश्वर आपला कधी पण त्याला त्रास होत नाही जेव्हा आपण त्याच्याशी प्रार्थना करतो. आणि जेव्हा आपण मनुष्याला सांगतो, एकदा दोनदा सांगतो, तिसऱ्यांदा आपण जेव्हा सांगायला गेलो, कोणती गोष्ट मदत मागायला गेलो, तर त्याला त्रास होतो. तो बोलतो मला कशाला सांगतोय म्हणून. पण आपला परमेश्वराला तसा कोणताच त्रास होत नाही. आपण एकदा गेलो, दोनदा गेलो, आपण 100 वेळा जरी परमेश्वराजवळ गेलो, परमेश्वराची प्रार्थना केली, तरी त्याला कोणताच त्रास होत नाही. आणि तो 24 तास जागे राहिल्यामुळे आपण कधी पण त्याच्याशी प्रार्थना करू शकतो आणि तो आपले 24 तास रक्षण करतो. तर चला, हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वरा, तू आमचा रक्षक आहे आणि तू आमची रक्षा जाण्यात आमच्या येण्यामध्ये करतो. परमेश्वर 24 तास तू आमचे रक्षण करतो परमेश्वर, म्हणून तुला धन्यवाद देतो राजा. आणि तू आमची प्रार्थना ऐकतो परमेश्वर. तुला कोणता प्रकारचा त्रास होत नाही परमेश्वर, पण तू आमची प्रार्थना ऐकतो म्हणून धन्यवाद, उत्तर देतो म्हणून धन्यवाद. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.